महागडे शॅम्पू वापरून सुद्धा आपल्या डोक्यातला कोंडा जाता जात नसेल, तर तुम्हाला बघणं गरजेचं आहे, या 2 चुका तुम्हीही करत आहात का? तर बऱ्याच लोकांना प्रचंड कोंडा होणं, डोक्याची खाज होणं, कंगवा किंवा फणी करताना बऱ्याच वेळेला अक्षरशः तो जो कोंडा आहे अंगावरती पडणं, डोक्यामध्ये जरा जरी हात मारला तरीसुद्धा पांढरट असा कोंडा संपूर्ण खाली पडणं. बऱ्याच स्त्रियांना मी बघतो, तर डोकं खाली घेतलं आणि थोडंसं जरी चोळलं, तर अक्षरशः असा खाली फरशीवरती खूप कोंडा पडतो. असा त्रासाला जर तुम्ही महागडी शॅम्पू वापरत असाल, तर हा उपाय होऊ शकत नाही. कारण का? उलट डॉक्टरच्या सल्ल्याविना जर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूचा अतिवापर झाला, तर त्वचेची इम्युनिटी पॉवर कमी होते आणि त्या ठिकाणी उलट त्वचा रोग असणारा हा कोंडा वाढत जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण आहे, तर ते म्हणजे डोकं धुतल्यानंतर न पुसता जर तुम्ही वातावरणामध्ये जर आला, तर वारा आणि ऊन याच्यामुळे तो कोंड्याचं इन्फेक्शन पसरत जातं आणि कोंडा वाढत जातो. तर यासाठी या 2 चुका तुम्ही नियमित टाळल्या पाहिजे.